कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक अनोखं नातं फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि गणेशोत्सव म्हटलं की इथे अगदी आम्ही छोटे असल्यापासून मला आठवतं की आमच्या घरामध्येच भजनाची परंपरा आहे. आमच्या अगोदरसुद्धा म्हणजे बाकीच्या ठिकाणी तर खूप पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आमच्या घरामध्ये फार पूर्वीपासून भजनाची परंपरा आहे चालू. आणि ती परंपरा आमचे ज्येष्ठ बंधू यांच्याकडून आम्हाला मिळाली. ज्येष्ठ बंधू आमचे विलास गणेश सनिये हे त्यावेळी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जी भजनं चालायची ती नाल आणि टाळ. नाल म्हणजे एक आता त्याच्यामध्ये बदल करण्यात आला काळानुरूप. एक पखवाज म्हणून वाद्य आलं, खूप छान आहे ते, ऐकायला खूप गोड वाटतं ऐकायला. तर त्या नालीवरती आणि टाळांवरतीच फक्त आम्ही पूर्वी आमचे बंधू भजन करायचे. त्याच्यानंतर मग त्यांच्याकडून आम्ही थोडंफार शिकून नंतर मी एक भांडूपमध्ये माझे गुरुवर्य दीपक वसंत चव्हाण यांच्याकडे मी भजनाचे धडे घेतले. आणि म्हणजे तसं मला सर्वसाधारण मी कॅसिओ वगैरे किंवा बँजो वाजवायचो, त्याच्यामुळे मला थोडंफार स्वरज्ञान होतं. आणि ते स्वरज्ञान एक इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये करण्यासाठी माझ्या मित्राने, एक सुधीर कोमुर्लेकर म्हणून माझा मित्र आहे, खूप छान पखवाज वाजवतो आणि संगीत क्षेत्रामध्ये आहे तो आतासुद्धा. तर त्याने एक माझं नाव म्हणजे आमच्या भाईच्या नंतर म्हणजे पुढे कोण चालवणार भजन, तर त्याने एक माझं नाव सजेस्ट केलं की प्रमोद कॅसिओ वाजवतो किंवा बुलबुल वाजवतो म्हणजे तो पेटी वगैरे वाजवून एक छान भजन करू शकतो आपण. आणि त्यानुसार मग आम्ही आमच्या ह्या भजनाला सुरुवात, मला तोच सुधीर आम्ही त्याला बाबू म्हणतो प्रेमाने, तर बाबू मला माझे गुरुवर्य जे आहेत दीपक वसंत चव्हाण शिरगावला राहतात आणि मुंबईमध्ये ते भांडूपमध्ये राहतात, ज्यांनी 26/11 मुंबईवरती जो हल्ला झाला त्याच्यावरती एक 26/11चा गजर त्यांचा खूप प्रसिद्ध आहे. यूट्यूबला तुम्ही बघू शकता तो गजर केव्हाही. तर त्या गजरामुळे आज त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घराघरात नाव झालेलं आहे. आणि तो गजर खूप म्हणजे ऐकण्यासारखा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये शब्दरचना म्हणा किंवा यमक जुळवण्याची त्यांची जी प्रत्येक गजर त्यांचा एक कोकणावरती पण आपल्या गजर काढलेला आहे. कोकणात रवान केलंस जन्मून केलंस रे काय, कोकणात शिल्लक ठेवलंस रे काय, असं एक मालवणी भाषेमध्ये कोकणावरती खूप छान गजर लिहिला आहे. म्हणजे आम्ही ज्या आपले कोकणी लोक जमिनी वगैरे विकतात आणि त्याच्यानंतर मग जो पैसा असेल वाडवडिलांनी जी आपली संपत्ती जमीन वगैरे एवढी राखून ठेवलेली जमीन विकतात वगैरे, त्याच्यानंतर ही मुलं जी आजची आहे ती व्यसनी झाली आहेत, काही व्यसनी, त्याच्यानंतर बंगला घेतात, गाडी घेतात, नंतर ते विकून टाकतात, व्यसनी झाली आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा एक उत्तम गजर आमच्या बुवानी काढलेला आहे. तो सुद्धा तो यूट्यूबवरती अवेलेबल आहे. तर तो पण तुम्ही ऐकू शकता किंवा बघू शकता लाईव्ह. तर ही जी परंपरा आहे तर ही परंपरा आम्हाला आमच्या गुरूंकडून मिळाली आणि त्यांच्यामुळे मी आज ह्या भजनी क्षेत्रामध्ये माझं जे काय थोडंफार नाव आहे, म्हणजे जास्त नाही पण पंचक्रोशीमध्ये माझं जे काय नाव आहे ते माझ्या गुरूंमुळे मला प्राप्त झालेलं आहे. आणि ती परंपरा आम्ही जपण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी मला माझी जी आमच्या घरातली मंडळी आहे, त्याच्यानंतर माझी मित्रमंडळी, आमच्या इकडची वाडीतील आमच्या सर्वजणचे माझी म्हणजे आम्ही त्यांना धरकरी म्हणतो, आमच्या भाषेमध्ये मंडळी म्हणतात काही ठिकाणी. तर ह्यांची जी मला मोलाची साथ लाभते त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आम्ही आज एवढी वर्ष म्हणजे जवळपास आम्ही 20 ते 25 वर्ष आज भजन करतो आहे. आणि ते आज आम्ही टिकवून ठेवलं आहे. कारण आमच्याकडे तसं जर बघायला गेलात तर भजनी क्षेत्राला तेवढा वाव नाही आहे. म्हणजे आमच्या गावात तरी, बाकी वरच्या पट्ट्यामध्ये कुडाळ, कणकवली ह्या ठिकाणी जर गेलात आपण तर तिकडे एक किंवा कुणबी समाजाच्या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर तिकडे भजनाला खूप मोठा वाव आहे. आणि ह्या ठिकाणी जर म्हणाल तर तेवढं प्राधान्य दिलं जात नाही. दुसरी गोष्ट, लोकांची अपेक्षा असते की प्रत्येकाने आमच्या घरी जेवल्यानंतर, म्हणजे सांगतानाच असं सांगतात की जेवल्यानंतर पहिलं भजन आमच्याकडे करा, म्हणजे जागरण करण्याची कोणाची क्षमता नसते. तर बाकीच्या गावांमध्ये कसं एक रात्रभर भजनं चालतात. आणि इकडे तुम्ही म्हणाल तर लोकांची अपेक्षा म्हणजे ही असते की एक 10 वाजता या. तर त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होता आम्हाला की प्रत्येक ठिकाणी आम्हाला 10 वाजता जाणं वगैरे शक्य नसतं. तरी पण आम्ही लवकरात लवकर, म्हणजे एक आता त्याच्यावरती आम्ही पर्याय असा काढला की एक संध्याकाळी आपण 6ला स्टार्ट करायचं भजन. 6ला स्टार्ट केल्यानंतर मग न जेवता किंवा काही ठिकाणी नाश्ता वगैरे करतो. उसळपाव, मिसळपाव आता सध्या फॅड आलेलं आहे. तर त्याच्यामुळे उसळपाव, मिसळपाव खाऊन आम्ही एक रात्र तिकडे जी काही 4-5 भजनं असतील ती सलग करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर
काही ठिकाणी आम्ही जातो उशिरा, त्याच्यामुळे लोकांना खूप प्रॉब्लेम, म्हणजे काही जण, सर्वांचीच एक कॅपॅसिटी नसते की तेवढं जागरण करण्याची, कारण लोक दिवसभर आरती वगैरे करून दमलेले असतात, काही ना काही कार्यक्रम असतात प्रत्येकाच्या घरी. तर ती जी ही परंपरा आहे ही चालू ठेवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे. तर माझ्या मंडळी आणि आजवर जे मला जे काही शक्य झालेलं आहे ते माझ्या मंडळीमुळे, आणि ही आमच्या घरामध्ये जवळजवळ आम्ही एक 7-8 जणांचा जो आमचा ग्रुप आहे तो आमच्या घरातच आहे. त्याच्यानंतर माझे मित्र आहेत इकडचे, तर आवर्जून त्यांची नावं घ्यावी लागतील. म्हणजे एक सागर सनी आहे, त्याच्यानंतर पिंट्या सारंग आहे, बाबू सारंग आहे, आबा राऊळ, भाई राऊळ, त्याच्यानंतर एक परेश सनी आहे, आणखीन एक योगेश सारंग, आम्ही त्याला प्रेमाने सोन्या म्हणतो, विवेक आहे, विघ्नेश आहे. अशी आमच्या कुटुंबातीलच, म्हणजे जवळपास आजूबाजूचेच आम्ही सर्वजण असे मिळून ही परंपरा चालू ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आणि त्याला आमच्या घरातील मंडळी म्हणा किंवा ही आजूबाजूची जी मंडळी ती खूप छान साथ देत आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे. तर मी तुम्हाला एक छोटीशी झलक वाजवून दाखवू का? एक गुरुने माझ्या रूपावली शिकवलेली आहे, ती मी तुम्हाला एक जस्ट झलक म्हणून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, हो पाहिन श्रीमुख आवडीने, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, उभे विटेवरी, उभे विटेवरी. कोकणातली भजनाची पद्धत जर म्हणाल, जर प्रॉपर इकडची, म्हणजे हा जो पट्टा आहे, म्हणजे कणकवली, कुडाळ म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर म्हणाल, तर परंपरा ही खूप जुने म्हणजे वामन खोपकर आहेत. त्याच्यानंतर भजनी क्षेत्राचं जे नाव जे गाजवलं ते म्हणजे गुरुदास ह्या नावाने ते प्रचलित आहेत. चंद्रकांत बुवा कदम, त्याच्यानंतर विलास बुवा पाटील, त्याच्यानंतर
आणखीन अशी बरीच परशुराम पांचाळांचं एक नाव घेता येईल. म्हणजे खूप त्या लोकांनी हे भजन क्षेत्र जे आहे ते खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांची जी भजन करण्याची पद्धत होती आणि एक रसिकजनांना जे खेळवून ठेवण्याची त्यांची ताकद होती त्यावेळी. म्हणजे आता एक जर विचार केला तर भारुड हा प्रकार आपल्या कोकणामध्ये खूप चालतो. म्हणजे भजनी परंपरेमध्ये भारुडाला खूप महत्त्व होतं पूर्वी. पण आता एक मोबाईलचा जमाना आला त्याच्यामुळे लोकांना तेवढे बसायची म्हणजे आवड राहिलेली नाही भारुड ऐकेपर्यंत. तर त्या खास लोकांची जी आवड असायची, चंद्रकांत कदमबुवांचं जे भजन ऐकायला लोक जायचे ते खास भारुडासाठी. कारण त्यावेळी टी व्ही वगैरे किंवा मोबाईल ही माध्यमं नव्हती. त्यामुळे लोकांना पौराणिक किंवा ऐतिहासिक गोष्टी ज्या काय होत्या किंवा शास्त्रपुराणातली माहिती खूप कमी होती. आणि ती माहिती म्हणजे त्यांचं जे वाचन होतं त्या वाचनाच्या जोरावर ते सांगण्याची जी त्यांची पद्धत आणि बोलण्याची पद्धत, एक विनोदबुद्धी त्यांच्याकडे जी होती. म्हणजे जो दादा कोंडके म्हणा किंवा मच्छिंद्र कांबळे ह्या लोकांनी जो एक रसिक वर्गांना जो खेळवून ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, तीच ताकद चंद्रकांत बुवा कदमांकडे होती. तर त्यांनी फार पूर्वीपासून ही भारुड परंपरा जी आहे ती चालू ठेवण्याचं काम केलं. त्याच्यामधून समाज प्रबोधनाचं जे काम आहे ते सुद्धा काम त्यांनी खूप उत्तम रीतीने सांभाळलं. आणि त्याचंच एक प्रतीक त्यांच्या पाठीमागची जी पिढी आहे म्हणजे त्यांचे शिष्यवर्ग चालवत आहेत. आज विलास पाटील बुवांचे शिष्य खूप प्रसिद्ध आहे, श्रीधर बुवा मुणगेकर. म्हणजे आमच्या इकडचेच आहेत ते, कोकणातले किंजवडे गावातले. तर ते आहेत. त्याच्यानंतर कदम बुवांचे पट्टशिष्य म्हणता येतील ज्यांना भगवान लोकरे. त्याच्यानंतर आणखीन एक परशुराम पांचाळ बुवांचे शिष्य आहेत रामदास कासले. त्याच्यानंतर त्यांचे शिष्य चंद्रकांत कदमांकडे आमचे काशीराम परबुवा शिकले. त्यांच्याकडे माझे गुरु ज्यांचं नाव मी आदराने घेतो ते म्हणजे आमचे गुरुवर्य दीपक वसंत चव्हाण. ह्या मंडळींनी जी परंपरा जी जपून ठेवली आहे आणि तीच परंपरा आम्ही अखंडितपणे चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. हां, तर लोकांचा भजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार चांगला आहे. म्हणजे इकडे जर तुम्ही म्हणाल तर एक आतुरता असते की आपल्याकडे एखाद्याने भजन सांगितलं की बाबा कधी येतात भजन मंडळी, अगदी आतुरतेने वाट पाहत बसतात. त्याच्यानंतर आवड जर म्हणाल तर आता पूर्वी जर म्हणाल तर एक 20 वर्षापूर्वी मला वाटतं मोबाईल नव्हता असेल आपल्या भारतामध्ये, तर नव्हता असेल. तर त्याच्यामुळे हेच एक क्षेत्र असं होतं भजनाचं की ह्याच्यामध्ये लोकांना खूप आवड निर्माण व्हायची. म्हणजे आमच्या काळामध्ये म्हणजे आता इथे जी मंडळी आम्ही मला तर आठवतं म्हणजे त्यावेळी नाल आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की नाल आणि टाळ ह्याच्यावरतीच आम्ही सुरुवातीला भजन करायचे. तर त्यावेळीसुद्धा आमच्या मी आता जो समोर तुमच्या बसलो आहे हा भाग भरलेला असायचा. आमचं हे पडवी म्हणतो आम्ही ह्याला, ही पडवी संपूर्ण भरलेली असायची. त्या बाजूच्या म्हणजे हे फळ्या ज्या आहेत त्या आम्ही काढायचे. त्याच्यानंतर ते संपूर्ण एका बाजूला माणसं इथे वृद्ध मंडळी जी असतील ते इकडे बसलेले असायचे ऐकत. म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-100 लोक आमच्या घरामध्ये, काही जण बाहेर थांबायचे. अशी भरपूर मंडळी असायची. पण आता कालांतराने त्याच्यामध्ये फार बदल होत गेला. म्हणजे त्यावेळी नाल आणि टाळावरती सुद्धा भजन असून सुद्धा लोकांची उत्सुकता फार होती. आणि आता एवढं म्हणजे साहित्य त्याच्यामध्ये आलेलं आहे, पायपेटी आलेली आहे, त्याच्यानंतर पखावज आलेला आहे, तबला वगैरे, म्हणजे विविधता आलेली आहे. म्हणजे क्लासिकलचा बेस त्या भजनाला एक प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे श्रोत्यांना पण एक ऐकण्याचा आनंद वेगळा मिळतो. तर अशी आता सध्या लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. तर सर्वसाधारण एका दिवशी म्हणजे भजन हे सर्वसाधारण इकडे जे चालतं हे आमच्याकडे कोण दिवसाची करतच नाही. म्हणजे केली तर कशी ती मग ॲडजस्टमेंट म्हणून करावी लागतात. कारण काय, एकाच रात्री समजा एक 6-7 भजनं असतील तर मग आम्हाला काही प्रॉब्लेम नसतो, पण ज्यांच्या घरी भजन असतं त्यांना प्रॉब्लेम होतो. म्हणजे कसं, आम्ही ज्यावेळी जाणार त्यावेळी त्यांना झोपेतून उठवावं लागतं. तर ती एक समस्या असते. कारण आम्ही आता समजा 6 भजनं असतील आणि माझी तर भजन करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही शक्यतो एक 50 मिनिटं ते 1 तासापर्यंत आम्ही भजन करतो. आणि तशी पद्धत साधारण वरच्या गावामध्ये तुम्ही जर गेलात, एक कणकवली, कुडाळ किंवा असे काही ठिकाणी त्या पट्ट्यामध्ये जर गेलात तर ते लोकांचं कसं असतं की प्रत्येकाच्या घरी भजन व्हायला पाहिजे अशी त्यांची हे आहे. तर त्याच्यामुळे ते कसं एक म्हणजे वेळेची मर्यादा त्या लोकांनी राखलेली आहे. एक 35-40 मिनिटं किंवा अर्ध्या तासाच्या आतमध्ये. पण आता वानिवडे वगैरे गाव आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी 20-20 मिनिटं पण भजन करतात. हां, फक्त 20 मिनिटात करायचं भजन म्हणजे व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे मला हे माहिती कसं पडलं आहे, मी आता कामावरती सुद्धा गेल्यानंतर मला एका मित्राने असाच प्रश्न विचारला की अरे प्रमोद, तू किती भजनं केली? तर मी बोललो 25 केली भजनं. तर काय बोलतोस 25च? तर मी बोललो हां.
तर बोलला मी 60 भजनं केली. तर मी म्हणजे त्यावेळी मी एक विचार केला की हा 60 भजनं कशी काय करू शकतो. म्हणजे एक साधारण 1 तासाचं जर भजन पकडलं तर 3 तास, म्हणजे 10 वाजता सुरू केली तर 1 वाजता संपणार साधारण भजनं. म्हणजे सगळा इकडचा कार्यक्रम चहा पाण्याचा आटवेपर्यंत 3 ते 4 तास जातात. मग शेवटच्या घराकडे हे कसे काय पोहोचतात. म्हणजे 11 त्रिक 33 भजनं एक सर्वसाधारण करू शकतात. 60 कशी काय ह्या माणसाने केली. तर मला ते नवल वाटलं. म्हणून मी विचारलं म्हणजे तुम्ही किती वेळ भजन करता. तर तो पटकन बोलून गेला की आम्ही 20 मिनिटाची वारी करतो. तर त्याच्यामध्ये आम्ही ते करत नाही. कारण आम्ही एखाद्याकडे जातो तर आमची इच्छा हीच असते की समोरचा माणूस नाराज नाही व्हायला पाहिजे. आम्हाला उलट लोक आनंदाने आणखीन एखादा अजून एक अभंग घेता का म्हणून विचारतात. तर ते एक आम्ही जपलेलं आहे की शक्यतो आम्ही 50 मिनिटं किंवा 1 तास ह्यापर्यंत वारी आम्ही खेचण्याचा प्रयत्न करतो. आणि ती पण पद्धतशीरपणे. 50 मिनिटामध्ये सुरुवातीला आम्ही प्रार्थना घेतो. एक आलापी असते. प्रार्थनेच्या अगोदर एक आलाप असतं. ज्या रागामध्ये प्रार्थना असेल त्या रागाचा आलाप घेतो. त्याच्यानंतर आलाप घेतल्याच्या नंतर मग प्रार्थना घेतली जाते. प्रार्थनेच्या नंतर मग भजन म्हणून एक प्रकार असतो. तो सुरुवातीला भजन घेतो, हरी जय जय राम. त्याच्यानंतर मग रुपावली घेतो. रुपावलीच्या नंतर मग एक गजर घेतो. गजर झाला की त्याच्यानंतर अभंग. गजर झाल्याच्या नंतर मग परत थोड्या वेळाने एक अभंग घेतो. अभंगाच्या नंतर गवळण घेतो. आणि आता वेळेचं थोडंसं बंधन, भजनं जास्त असल्यामुळे कवाली वगैरे काही घेत नाही. मग गवळण झाल्याच्या नंतर मग परत गजर घेतो. आणि नंतर मग गणपतीची आरती घेऊन समाप्त करतो. आणि ज्या ठिकाणी समजा शेवटचं भजन असेल, ज्याने 3रं भजन किंवा 4थं भजन, ज्या ठिकाणी लास्ट भजन करायचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही भैरवी पण घेतो. म्हणजे तिकडचं भजन आम्ही जवळपास 1-1.5 तासापर्यंत लांबवतो. आज आता जवळपास आता तुम्ही आलात म्हणजे माझं मी हे भाग्य समजतो की मी पहिलीच वेळ मी आता एवढी वर्ष भजन करतोय. आणि माझं परम भाग्य आहे माझ्या भाच्यामुळे मला लाभलं असं म्हणायला हरकत नाही, प्रवीणमुळे. तर तो खूप वेळा येतो. पण आज म्हणजे तो एकदम तयारीतच झाला आणि मला त्याने काही कल्पना पण दिली नाही ह्या गोष्टीची की मी येणार आहे म्हणून. आणि माझं परम भाग्य समजतो की आज तो आलाय. आणि आम्हाला जास्तीत जास्त जेवढं इथे शक्य होईल तेवढे आम्ही प्रकार इथे, म्हणजे सर्वसाधारण प्रार्थनेपासून ते भैरवीपर्यंत सगळं घेण्याचा प्रयत्न आज माझा असेल. नक्कीच.
Thank you.
Hare